विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट प्रश्नपत्रिका 10 जी 15 डिसेंबर 2017ला झाली होती ती आज आपण सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल. तर पहा, पहिला प्रश्नच होता मराठीचा की केलेले उपकार जाणणारा कोण? कृतज्ञ. आणि केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे ह्याचे योग्य उत्तर आहे. तर आपण काही असे शब्द पाहूयात ज्या अनेक शब्दाबद्दल किंवा त्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द येतो. तर पहा, हे शब्द तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा उपकृत, जाणून घेण्याची इच्छा असलेला जिज्ञासू, नेत्याचे अनुकरण करणारे व त्याच्या मागून जाणारे अनुयायी, काळ वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा प्रसंगावधानी, अवधान राखून पटकन सुयोग्य उत्तर देणारा हजर जबाबी, यज्ञात टाकाव्याचा पदार्थ किंवा भाग हवीरभाग, हिमालयातून कन्याकुमारीपर्यंत आ सेतू हिमाचल, अचानक आलेले संकट म्हणजे घाला, जन्मतः श्रीमंत असलेला गर्भ श्रीमंत, एक दुसऱ्यावर अवलंबून असलेले परस्परावलंबी, चारी बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश बेट. त्यानंतर पुढे पहा, हृदयाला भिडणारे हृदयंगम, ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा हतभागी, अभागी, मुद्द्याला धरून असलेले मुद्देसूद. अशा प्रकारे हे पहा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द इथं दिलेले आहेत. वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, नंतर निवांत वाचा. आणखीन शब्द घ्या. पहा, सगळे दिसतात का? याच्यातील कामधेनू हा 2017मध्ये विचारण्यात आला होता. पहा, जो आम्ही मागच्या प्रश्नपत्रिकामधून अभ्यासला आहे. आणखीन शब्द आहेत पहा इथं. सगळे एकत्र बसण्यासाठी इथं मी पुस्तक उभं ठेवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपा, अवकृपा. पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्द घ्या, जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाही. इथंच वाचून घ्या. सर्व एकत्र दिसण्यासाठी इथं जरा व्हिडिओ उभा केला आहे. पहा, ह्याच्यातील रस व दीर्घ पडला होता, देव पडला होता. पहा, दिसतात का सर्व शब्द व्यवस्थित? त्यानंतर 60 नंबरला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ज्योत्स्ना, 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 ज्योत्स्ना. तर पर्याय क्रमांक डी हा याचा योग्य पर्याय आहे, ज्योत्स्ना. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संधिवचा. प्रित्यर्थ या शब्दाची संधी सोडवा. तर याची फोड कशी होणार? प्रीती अधिक अर्थ बरोबर प्रित्यर्थ. पर्याय क्रमांक बी. काही महत्त्वाच्या संधी घ्या. स्वरसंधीमध्ये पहा, व्यंजन संधी, नियम पण आहेत, वाचून घ्या. एक हा शब्द सुद्धा पडला होता. पहा, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे.
पितृ आज्ञा, पित्राज्ञा हा शब्द पण 2017ला आला होता. त्यानंतर 69 नंबरला आलेला आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? मी झोपलो होतो, तो झोपला होता, आम्ही झोपलो होतो, तुम्ही झोपलो होतो. तर अशुद्ध वाक्य ओळखायचं आहे आणि अशुद्ध वाक्य आहे डी. तुम्ही झोपलो होतो होत नाही, तुम्ही झोपला होता असे होते, त्यामुळे हे काय आहे? अशुद्ध वाक्य आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर पहा, कपिल, मनीषा, मनीष, मनुष्य. तर यापैकी मनीषा हा अशुद्ध शब्द आहे, कारण इथं न ला दुसरी विलांटी हवी. जसं इथं मनीष लिहिलेलं आहे तसं मनीषा न ला कोणती विलांटी पाहिजेत? दुसरी विलांटी पाहिजे. त्यामुळे हा शब्द इथं चुकलेला आहे, म्हणून ह्याला हा आपला पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक बी. तुम्हाला बघा, या इतर प्रश्नाबरोबर मराठीच्या प्रश्नाबरोबर इतरही काही प्रश्न तुम्हाला दिसत आहेत, व त्यांची उत्तरं येत असतील तर तुम्ही तुमचं नॉलेज चेक करत चला, जेणेकरून तुम्ही काय अभ्यासायचं आहे ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल. नंतर 86 नंबरला आहे बघा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? शेतकरी शेतात राब राब राबतो, शेतकरी शेतात राम राम रमतो, शेतकरी शेतात घाम घाम घामतो, शेतकरी शेतात घम घम घमतो. तर पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे, शेतकरी शेतात राब राब राबतो. 107 नंबरला पुन्हा मराठीचा प्रश्न आहे, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र, सिंधू. पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर आहे. समानार्थी शब्द वाचत चला, जेणेकरून तुमचा वेळ सत्कर्णी म्हणजे चांगल्या कामासाठी लागेल. इथंच तुमचा समानार्थी शब्दांचा अभ्यास होऊन जाईल. 10 असे घेऊया बघा. यातील बरेच शब्द 2017 मध्ये व 2023 मध्ये आलेले होते. पहा, तृण गवत पण आलेलं आहे. पहा, समानार्थी विरुद्धार्थी शब्दासाठी जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. स्पर्धा वाढलेली आहे, अभ्यास खूप करायचा आहे. मराठीच्या 15 गुणांची माझ्या चॅनलवर तुमच्या 15 गुणांची काय होईल? चांगली तयारी होईल, यात काही शंका नाही. बघा, इथं ज्योत्स्ना शब्द कसा आलेला आहे. मग अशी पर्याय क्रमांक 4 होता ज्योत्स्ना, कारण त्यामध्ये तच सला जोडलं होतं. बाकी कुठल्याही पर्यायामध्ये नव्हतं. खूप साऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये समानार्थी शब्द पडतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर गज, कुंजर, नाग वरील सर्व हत्ती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मग पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे.
पुढील जोड शब्द पूर्ण करा. दाग, दागिने. पर्याय क्रमांक सी हे ह्याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण 10वी प्रश्नपत्रिका सोडवली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. थँक्यू.